हेगेल यांनी, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल नाव लक्षात ठेवायचं. आता बघा, त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला तंतोतंत असणं फार महत्त्वाचं आहे. हेगेलचे इतिहासविषयक योगदान काय आहे? हेगेलनं काही ग्रंथ लिहिलेले आहेत, अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ समजण्यात येतात. त्यातला एक ग्रंथ आहे एनसायक्लोपीडिया, दुसरा ग्रंथ आहे रिजन इन हिस्ट्री. ग्रंथ लक्षात राहतील का? हां, पुन्हा मी लिहायला लावणार आहे तुम्हाला विचारवंत त्यानं लिहिलेला ग्रंथ, त्यातला विचार आणि साल असं लिहायला लावणार आहे. ओके, तर आता सध्या लक्षात ठेवा, काय नाव आहे रे? एनसायक्लोपीडिया. काय नाव आहे? एनसायक्लोपीडिया. हा कुणी लिहिलेला ग्रंथ आहे? जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. दुसरा ग्रंथ आहे रिजन इन हिस्ट्री. ही अत्यंत गाजलेली पुस्तकं आहेत. या पुस्तकामध्ये विचार मांडत असताना, इतिहास लिहित असताना त्यांनी काही गोष्टींचा आग्रह धरलेला आहे. अत्यंत प्रसिद्ध अशी ती पुस्तकं लिहित असताना इतर इतिहासकारांना मार्गदर्शन व्हावं या धारणेनं, या विचारानं त्यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि त्यामध्ये इतिहास लेखन करत असताना वास्तव आणि तर्कशुद्ध अशा पद्धतीनं आपला विचार इतिहासामध्ये मांडला पाहिजे, यावर त्यानं जास्त भर दिला. त्याला तर्क पाहिजे, उगीच तुम्ही काही म्हणायचं नाही. इतिहासानं सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये सुटत असताना त्या पेटाऱ्यामध्ये बसले, पण त्याला काहीतरी तर्क पाहिजे ना. महाराजांची जर हिस्ट्री, महाराजांची बुद्धिमत्ता, महाराजांचं व्यक्तिमत्व आपण पाहिल्यानंतर आपल्याला अजिबात असं वाटणार नाही ही रिस्क ते घेतील, कारण पेटारा उघडून पाहिल्यानंतर जीवाशी खेळ होता. एवढं न कळणारे महाराज नव्हते. उगीच काही सांगितलं तर काही ऐकायचं असं न होता. तो काय म्हटला की इतिहास हा वास्तव पाहिजे आणि तर्कशुद्ध पाहिजे, तर्कसंगत पाहिजे. म्हणजे पुढे पिढ्यानपिढ्या ती गोष्ट सांगितली जाणार आहे, ती लोकांना पटली पाहिजे ना. पुढे लोक फार हुशार होणार, फार तज्ज्ञ होणार, तो इतिहास अभ्यासला जाणार. इतिहासातील घटनाक्रम आहे आणि त्या घटनामध्ये वेगवेगळी मानवी प्रगती जी होत गेली, त्या प्रगतीचे टप्पे दर्शवणारा इतिहास असला पाहिजे, असं हेगेलचं मत होतं. हेगेल काय नाव आहे? जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेलचं मत होतं. म्हणजे आपल्या इतिहासामध्ये आपल्या मानव जातीचे प्रगतीचे जे टप्पे आहेत तो दर्शवणारा इतिहास लिहिला पाहिजे, तो वास्तववादी असला पाहिजे, तो तर्कशुद्ध असला पाहिजे. अशा पद्धतीचा विचार हेगेल यांनी इतिहास लेखनामध्ये आणला. कोणत्या पुस्तकातून पुढे आणला? एनसायक्लोपीडिया आणि रिजन इन हिस्ट्री. असा हा जो जर्मन शास्त्रज्ञ आहे त्याचा जर कालावधी तुम्ही पाहिला, तो कालावधी लक्षात असला पाहिजे. 1770 लक्षात राहील का? 1770 ते 1840 किती आहे? 39, सॉरी 1770 ते 1839 या कालावधीमध्ये हा हेगेल होऊन गेला. त्यांनी 2 पुस्तकं लिहिली. एक होतं एनसायक्लोपीडिया, दुसरं होतं रिजन इन हिस्ट्री. आणि त्यानं भर कशावरती दिला रे? वास्तववादी आणि तर्कशुद्ध इतिहास लेखन करण्यावर भर दिला. मानवी प्रगतीचे टप्पे योग्य रीतीनं इतिहासामध्ये त्याची मांडणी केली पाहिजे या विचारावर भर दिला. इतिहासकाराला, कोणताही इतिहासकार असो, इतिहास लिहित असताना इतिहासकाराला वेळोवेळी जे पुरावे उपलब्ध होत असतात त्या पुराव्यानुसार बदल करणं फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आपण प्रस्तावनेमध्ये एक वाक्य पाहिलेलं होतं बघा. एक वाक्य प्रस्तावनेमध्ये असं आलेलं होतं, इतिहास लेखन ही अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. आठवतंय का बाळांनो? इतिहास लेखन ही कशी प्रक्रिया आहे? अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. का? कारण काळानुरूप वेगवेगळे पुरावे समोर येत असतात आणि मग समोर आलेल्या पुराव्यावरून इतिहासामध्ये बदल करावे लागतात. समजलं? त्यावेळेला इतिहास लिहिला त्यावेळेला पुरावे आले नसतील समोर, त्यावेळेला एवढी साधनं नसतील त्यांच्याकडे, त्यांना समजलेला इतिहास लिहिला असेल. जसजसा काळ पुढे जातो तशी ही साधनं पुढे येतात, पुरावे पुढे येतात आणि त्या पुराव्यांच्या आधारे इतिहासामध्ये इतिहासकारानं बदल केला पाहिजे आणि ते स्वाभाविक असतं, नैसर्गिक असतं. अशा पद्धतीचा विचार त्यांनी एनसायक्लोपीडिया आणि रिजन इन हिस्ट्री या पुस्तकातून मांडला. समजलं? अशा पद्धतीची विवेचना त्यानं केली. इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी ते कमी प्रतीच्या नसतात, हेही त्यानं पुढे सांगितलं. तुम्ही असं समजू नका इतिहास हा काही विश्वासार्ह नसतो. इतिहासात रंजकता असते, मनोरंजनासाठी लिहिला जातो, खोट्या गोष्टी असतात, काल्पनिक असतात, असं समजण्याचं काही कारण नाही, असं हेगेल म्हणतो. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रायोगिक पद्धत आणि निरीक्षण जरी आपल्याला करता आलं नाही तरी विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा इतिहासाच्या अभ्यासाच्या लेखनाच्या पद्धती या कमी प्रतीच्या नसतात, असं त्यानं मत मांडलं.
आणि त्याच्या मताशी अनेक लोक सहमतही झाले, इतिहासकार विचारवंत सहमत झाले, त्यांना सुद्धा खात्री पटली हेगेल जे म्हणतोय ते योग्य आहे. समजलं? हेगेल काय म्हणतोय रे? हेगेल म्हणतो विज्ञानासारख्या प्रायोगिक पद्धती आणि निरीक्षणाच्या पद्धती यात वापरता येत नसतील कदाचित, पण तरी इतिहासाच्या लेखनाची पद्धत ही कमी प्रतीची नाही असं हेगेल म्हणतो. आणि त्याच्या विचाराची खात्री इतर लोकांना पटली. आणि मग त्यानं काय लिहिलेलं आहे रे? सायक्लोपीडिया नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. अजून एक ग्रंथ आहे बघा, फिलॉसॉफिकल सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस. आणि अजून एक ग्रंथ आहे कोणता रे? रिझन इन हिस्ट्री. समजलं? एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि रिझन इन हिस्ट्री ही त्याची प्रसिद्ध पुस्तक आहे. आता बघा, आता मी तुम्हाला हेगेलबद्दल माहिती कळाली. हा जर्मन शास्त्रज्ञ आहे, त्यांनी 2 पुस्तकं लिहिली. त्या पुस्तकात काय विचार मांडला. अभ्यास करताना जरुरी नसतं बरं का अगदी तसंच सारं पाठ केलं पाहिजे आणि तसंच हे केलं पाहिजे. आपणाला ठोकळ माहिती काय सांगता येईल तेव्हा. बघा, हेगेल म्हटलं की तो जर्मन शास्त्रज्ञ सांगता आलं पाहिजे. त्यांनी 2 पुस्तकं लिहिली. एक होतं एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि दुसरं होतं रिझन इन हिस्ट्री. या पुस्तकामध्ये त्यानं कोणतं मत मांडलं? इतिहास लेखनाची पद्धत ही वास्तववादी आणि तर्कशुद्ध असली पाहिजे. इतिहासात घटनाक्रम आणि मानवाच्या प्रगतीचे जे टप्पे आहेत हे सारे टप्पे काय केले पाहिजेत रे? आपण क्रमानं व्यवस्थित मांडले पाहिजेत. हा विचार त्यानं मांडला. त्याचबरोबर जे उपलब्ध पुरावे होतात, काळ जसा पुढे जातो तसतसे उपलब्ध पुरावे बदलत जातात आणि बदलत जाणारे जे पुरावे असतात त्यानुसार इतिहास लेखकांना म्हणजे इतिहासकारांना इतिहासामधले आपल्या लेखनामध्ये बदल केला पाहिजे. समजलं? आणि चौथा महत्वाचा मुद्दा मांडला की जरी इतिहास लेखन करताना इतिहासाचा अभ्यास आकलन संशोधन करताना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि निरीक्षण करता आलं नाही तरी सुद्धा इतिहास लेखन केलेले मुद्दे घटना या कमी प्रतीच्या नसतात. हे मत त्यानं आपल्या या 2 पुस्तकामध्ये मांडलं, ज्याची नावं होती एनसायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल काय होतं सायन्सेस आणि रिझन इन हिस्ट्री. या पुस्तकामध्ये त्यांनी मतं मांडली आणि ती इतर विचारवंतांना पटली. अशा पद्धतीनं 3 विचारवंत झाले. कळतंय का बाळांनो? तुम्हाला ऐकायला येतंय का सर्वांना? मी काय सांगतोय ते नीट कळतंय का? कशा पद्धतीनं अभ्यास करायचा, कशा पद्धतीनं मुद्दे लक्षात ठेवायचे. पहिला मुद्दा पहिल्याच क्रमात लक्षात ठेवला पाहिजे. लिहिताना आपण पुढे मागे करायचे, पण मी कसं सांगितलं बघा ध्यानात ठेवण्यासाठी मी त्याचा क्रम कसा लावला बघा. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल हे त्याचं नाव सांगितलं पहिल्यांदा. नंतर हा जर्मन शास्त्रज्ञ सांगितलं कसे छोटे छोटे मुद्दे लक्षात ठेवायचे असतात. त्यांनी 2 अत्यंत महत्त्वाची प्रसिद्ध अशी पुस्तकं लिहिली. एकाचं नाव होतं एनसायक्लोपीडिया ऑफ काय आहे फिलॉसॉफिकल सायन्सेस आणि दुसऱ्याचं नाव होतं रिझन इन हिस्ट्री. मग त्यानं आपले कोणते विचार मांडले ते सांगितलं. त्यातला एक विचार होता इतिहास लेखन हे वास्तववादी तर्कशुद्ध असलं पाहिजे. दुसरा विचार होता घटनाक्रम आणि प्रगतीचे टप्पे व्यवस्थित लिहिलं पाहिजे. तिसरा विचार होता जे समोर पुरावे येतात त्यानुसार बदल केले पाहिजेत. आणि चौथा काय होता रे? चौथा एक विचार हे होता मुद्दा होता तो असा होता की पुराव्यानुसार बदल केले पाहिजेत आणि विज्ञानापेक्षा हे इतिहास लेखन हे काही कमी प्रतीचं नाही. असे 4 महत्त्वाचे मुद्दे. किती सोपं आहे बघा, छोटे छोटे मुद्दे करून लक्षात ठेवायचे. ओके. आता त्याचा हेगेलवरचा मात्रा काढायचा का नाही? बरेच मुलं परीक्षेत लिहिताना मात्रा काढून लिहितात आणि त्याच्या नावाचा अपभ्रंश मग वेगळाच होतो. समजला? असं काय करायचं नाही. मात्रा जसा आहे तसा ठेवायचा. काय नाव आहे? जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. आता हेगेलचा द्वंद्ववाद मी तुम्हाला सांगतो. हेगेलनं जे मत मांडलं ना ते मत किंवा त्याचा जो विचार होता ना तो विचार द्वंद्ववाद म्हणून ओळखला जातो. काय सांगा बघू? काय म्हणायचं? हेगेलच्या विचारसरणीला द्वंद्ववाद असं म्हणतात. काय म्हटलं जातं? बोला की रे, तुम्ही बोलला पाहिजे ना. नुसतं मी ओरडत जायचं हे काय बरं नाही वाटत. तुम्ही थोडंसं बोलला पाहिजे की नाही. मुलं बोलली तर मग मजा येते, अजून मजा येते. मला तर खूप मजा येते. मुलं बोलायला लागली ना, मुलांना बोलतं करणं हे मला खूप आवडतं. सांगा बघू. म्हणजे हेगेलचा जो विचार मंथन आहे, हेगेलचा जो विचार आहे त्याला काय म्हणतात रे असा मी प्रश्न विचारला. त्याचं उत्तरही मी सांगितलं. काय म्हणतात? म्हणता येत नाही का तुम्हाला? द्वंद्ववाद असं म्हणतात. द्वंद्ववाद. काय म्हणायचं?
द्वंद्व. द्वंद्व कळतं की नाही? द्वंद्व म्हणजे दोघांचं भांडण. द्वंद्व म्हणजे काय? द्वंद्व म्हणजे काय रे? द्वंद्व म्हणजे कळतं की नाही? कधी द्वंद्व करता की नाही? भांडण करता की नाही शाळेत दोघे? झटापट होते की नाही कधी मित्रांची मैत्रिणीची? का नाही होत? त्याला द्वंद्व असं म्हणतात. द्वंद्व. इथं तसलं द्वंद्व नाही, इथं वेगळं द्वंद्व आहे. पण मी तुम्हाला द्वंद्व या शब्दाचा अर्थ सांगण्यासाठी सांगितलं. जॉर्ज विल्यम फेडरिक नावाचा एक विचारवंत होऊन गेला, ज्याचं नाव आहे हेगेल. जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल हा जर्मन तत्वज्ञ आहे. समजलं? हा कोण आहे? जर्मन तत्वज्ञ आहे. आणि या जर्मन तत्वज्ञानं काय केलं रे? इतिहासाची वास्तविकता आणि तर्कशुद्धता काय केली त्यांनी? वास्तविकता आणि तर्कशुद्धता आपल्या विचारातून पुढे आणली. हा जो त्याचा विचार आहे त्याला द्वंद्ववाद असं म्हणतात. काय म्हणायचं त्याला? द्वंद्ववाद. काय म्हणायचं? पुन्हा एकदा सांगतो बघा, लक्षात ठेवा मुद्दा. द्वंद्ववाद ही संकल्पना किंवा टीप लय महत्वाची टीप आहे. द्वंद्ववाद बघा, जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल या जर्मन तत्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव्याच्या तर्कशुद्ध मांडणीसाठी आपली एक विचारसरणी समोर आणली. त्या विचारसरणीला म्हणतात द्वंद्ववाद. काय म्हणायचं? द्वंद्ववाद. पाठीमागे झाले की आपण माहिती पाहताना पाहिले बघा, वास्तविकता आणि तर्कशुद्धता ही त्याची विचारसरणी आहे. म्हणजे इतिहास लेखन करताना वास्तवता पाहिजे, तर्कशुद्धता पाहिजे, ही त्याची जी विचारसरणी आहे, त्याचा जो विचार आहे, त्या पद्धतीला म्हणतात द्वंद्ववाद. आता त्या द्वंद्ववादामध्ये जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल हा काय सांगतो तुम्हाला. द्वंद्ववाद कशाला म्हणायचं कळलं का? समीक्षा जांभळ्या लागल्या, सांग बाळा. द्वंद्ववाद कशाला म्हणायचं समजलं का? सांगशील का मला एका वाक्यात? म्हणजे सर द्वंद्व म्हणजे दोन आणि वाद म्हणजे भांडण, म्हणजे दोन जणांमध्ये केलेली तुलना. बरोबर. संवाद, विवाद म्हणा त्याला. समजलं? दोघांची मतं पटत नाहीत. पण विल्यमचा द्वंद्ववाद काय होता ते पुन्हा एकदा सांगतो, नीट ध्यानात घ्या. तुम्हाला थोडंसं तुम्ही लक्ष देत नाही असं लक्षात येते माझ्या. लक्ष दिलं की लक्षात येतं. द्वंद्ववाद म्हणजे काय माहिती आहे का? जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल या जर्मन तत्वज्ञानं, विचारवंतानं ऐतिहासिक वास्तव आणि त्या वास्तव्याची तर्कशुद्धता मांडणीसाठी एक विचार पुढे आणला. त्यानं इतिहासकारांना किंवा जनतेला किंवा समाजाला असं सांगितलं की इतिहास लेखताना वास्तवता पाहिजे आणि तर्कशुद्धता पाहिजे. कळलं ना? हा जो त्याचा विचार आहे ना, त्यालाच द्वंद्ववाद असं म्हणतात. आता द्वंद्ववादात पुढे काय तो सांगतो बघा. हेगेलच्या मतानुसार, म्हणजे हेगेलचं जे मत आहे, हेगेलच्या विचारानुसार असं म्हणा, हेगेलच्या विचारानुसार कोणतीही घटना, इतिहासात घडलेली कोणतीही घटना, त्याचा जर अर्थ लावायचा असेल आपणाला, तर अर्थ लावण्याकरता तिची दोन अंग पाहिली पाहिजेत, दोन्ही बाजू पाहिल्या पाहिजेत. आपण इकडे व्यवहारामध्ये म्हणतो बघा, कधीतरी नाण्याला दोन बाजू असतात. समजलं की नाही? एखादा मुलगा वाईट वागत असतो, मग वाईट वागत असताना आपण त्याला फक्त नावे ठेवतो, पण आपण असाही विचार करतो ना, केला पाहिजे ना, अरे त्याच्या वागण्याचं काहीतरी कारण असेल, त्याच्याकडे लक्ष देत नसतील, आहे की नाही? दुसरी बाजू आहे की नाही? प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. विल्यम फेडरिक हेगेल तोच सांगतो. तो म्हणतो की कोणत्याही घटनेचा अर्थ लावायचा असेल, ऐतिहासिक घटनेचा, बरं का, कोणत्याही ऐतिहासिक घटनेचा जर तुम्हाला अर्थ लावायचा असेल तर त्याला दोन अंग असतात. समजलं? त्याची वर्गवारी केली जाते दोन गटामध्ये. म्हणजे एखादी घटना खरी आहे की खोटी आहे, सत्य की असत्य आहे, चूक आहे की बरोबर आहे. समजलं? अशा पद्धतीनं. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ सांगतो, मग तुमच्या द्वंद्ववाद लक्षात येईल. बघा, तुम्ही एखादा कोर्टातला खटला पाहिला असेल, डायरेक्ट म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष केला नसाल, पण पिक्चरमध्ये वगैरे पाहत असाल, तुम्ही सिनेमा पाहत असाल, रोज 4 सिनेमे तरी होत असतील, आहे ना, मालिका होत असतील का नाही होत? सोडायचे नाहीत, वाढवायचे, 4-5 सिनेमे बघायचे, कळतंय ना? दिवस त्यातच घालवायचा, मग भविष्य चांगलं. बघा, आपण कोर्टात जातो ना, तेव्हा एक वाद असतो, कशाचा तरी वाद असतो, आपल्या घराचा वाद असतो, आपल्या शेतीचा. समजलं? आता त्यातला एक जण खरा असतो, एक जण खोटा असतो, पण आपणाला काहीच माहीत नसतं. दोघं बी म्हणतात माझी शेती आहे, दोघे म्हणतात माझं घर आहे, तुमचं, दोघे म्हणतात बघा, ज्या पुस्तकावर नाव टाकलेलं नाही,
मी म्हटलं माझं पुस्तक आहे, तुम्ही म्हटलं तुमचं पुस्तक आहे, ठरवायचं कसं नाही का? मग द्वंद्व चालू होतं, द्वंद्व, मग संघर्ष चालू होतो. द्वंद्ववाद जो आहे ना, द्वंद्ववाद तो अशा संघर्षातून निर्माण होतो. मग खरी बाजू कुणाची याचा विचार विनिमय झाला पाहिजे की नाही? मग त्यानं कधी पुस्तक आणलं, कुठून आणलं, तेव्हा तो बोलतो ते खरं आहे का, त्या दुकानात गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे, ह्या साऱ्या गोष्टी, त्याच्याकडे बिल आहे का चेक केलं पाहिजे, मग आपल्याला कळेल. असं ऐतिहासिक घटनेच्या बाबतीत हेगेल म्हणतो झालं पाहिजे. या ऐतिहासिक घटना जेव्हा समोर येते ना, कोणतीही घटना असो, ऐतिहासिक घटना जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा त्याची दोन्ही अंग, खरं खोटं, सत्य असत्य, चुकी बरोबर, हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. आणि मग पडताळून पाहिल्यानंतरच ती घटना आपण इतिहासामध्ये लिहिली पाहिजे. नाहीतर असं नाही, एखादी गोष्ट उगाच चुकीच्या पद्धतीने लिहायची, दुसऱ्यावर अन्याय करायचा, असं होता कामा नये. हा जो त्याचा विचार आहे, चांगले वाईट, चूक बरोबर, खरे खोटे, सत्य असत्य, योग्य अयोग्य, या प्रकारे कोणत्याही घटनेची शहनिशा झाली पाहिजे. समजलं? दोन्ही मतप्रवाह विचारात घेतले पाहिजेत. आणि दोन्ही मतप्रवाह विचारात घेतल्यानंतर मग त्याचा वाप होऊन, त्याचं विचारमंथन होऊन आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे. ऐतिहासिक घटनेबाबतीत सुद्धा असंच झालं पाहिजे. ऐतिहासिक घटना लिहित असताना त्याच्या दोन्ही बाजू पाहिले पाहिजेत. का कोण काय म्हणतं फक्त एखादा पुरावा समोर आला म्हणून नाही न्यायचं, नुसते पुरावे नाही बघायचे, खरे ते पुरावे लिहिलेले ज्या माणसानं लिहिले असतील त्या माणसानं दृष्टिकोन लिहिताना कसा ठेवला हे पाहिलं पाहिजे. सत्य असत्य पडताळून पाहिलं पाहिजे. आता या पद्धतीमध्ये प्रथम एक सिद्धांत मांडला जातो. एक सिद्धांत मांडायचा म्हणजे, जर मला असं म्हणायचं आहे की ऐतिहासिक घडलेली ही जी घटना आहे ती योग्य आहे, तर हा सिद्धांत मांडला जातो. मग त्या सिद्धांताला विरोध करणारा एक गट तयार होतो. बघा, तुम्ही आता करोनाच्या लसीबद्दल बातम्या रोज ऐकत असाल, ऐकताय की नाही? करोनाची लस, काय लोक म्हणतात घेतलेली योग्य आहे, काही लोक म्हणतात घेतलेली योग्य नाही. असं दोन प्रवाह आहेत की नाही? म्हणजे घ्यावी की नाही. आता सारेच आलेत घ्यावे अशा मतावरती, पण पाठीमागच्या काही दिवसामध्ये असा द्वंद्व झालं, म्हणजे वाद झाला. समजलं? म्हणजे आपले शास्त्रज्ञ जे सांगतायत ते खोटं असं पसरवणारे लोक सुद्धा होते. सोशल मीडियावर खूप बातम्या यायच्या, लस घेतली की हे होतंय ते होतंय. मग काय झालं माहिती आहे का त्यामध्ये? म्हणजे एक सिद्धांत जो होता की लस घेतल्यानंतर आपली प्रतिकार क्षमता वाढते, अँटीबॉडीज तयार होत आहेत, त्या रोगाची घातकता वाढते आहे, हॉस्पिटलायझेशनची गरज राहत नाही, हा एक सिद्धांत जो आहे शास्त्रज्ञांनी पुढे मांडला. आणि पहिल्यांदा सांगणारे जे लोक आहेत ना, मुख्य लोक आहेत ना, राष्ट्रपती असतील, पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, काही सायंटिस्ट, महत्त्वाचे आयकॉन्स, यांनी लसी घ्यायला सुरुवात केली. मग लोकांना पटायला लागलं. म्हणजे एक सिद्धांत मांडला आणि त्याची दुसरी बाजूही पडताळून पाहिली, खरंच योग्य आहे का, म्हणतात तसं अयोग्य आहे. आणि मग त्या गोष्टी समाजात पसरवल्या गेल्या. इतिहासातल्या घटनेच्या बाबतीत तसंच असतं. सत्य आहे असत्य, किंवा हा सिद्धांत मांडायचा आणि मग त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणाऱ्या म्हणजे विरुद्ध गोष्ट पाहायची आणि त्याच्यावर विचारमंथन करायचं आणि मग विचारमंथन करून मग आपण लिहायचं. अशा पद्धतीचा जो विचार मांडला त्याला म्हणतात द्वंद्ववाद. या दोन्ही सिद्धांतांचं काय करायचं? तर्काच्या आधारे, योग्य पुराव्यांच्या आधारे, योग्य कारणांच्या आधारे विचार विनिमय करायचा आणि त्या दोन्हींचं सार जे आहे त्या दोन्हींचा सार काढायचा. सार काढायचा म्हणजे त्या दोन्हीमधून एक मध्य काढायचा आणि तो मध्य, दोन्हीमधून विचारमंथन केलेला मध्य म्हणजेच योग्य पद्धत असं म्हणायचं. याला म्हणतात द्वंद्ववाद. हा कुणाचा द्वंद्ववाद आहे? हेगेलचा. समजलं? जरुरी नाही पाठच केलं पाहिजे, त्यातल्या घटना आपल्याला माहीत असल्या ना, मुद्दे माहीत पाहिजेत. 4 मुद्दे किमान लिहावे लागतात. संकल्पनेसाठी ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे. संकल्पनेसाठी गाजलेली टीप आहे, बोर्डासाठी सुद्धा आणि इतर परीक्षांसाठी सुद्धा. ओके? द्वंद्ववाद कळला का बाळांनो तुम्हाला? हो सर. नक्की कळला? हो सर. ओके, मग पुढे जाऊयाला आपण. आता आपल्याला द्वंद्ववादानंतर पुढचा विचारवंत पाहायचा आहे. त्या विचारवंताचं नाव आहे लिओपोल्ड वॉन रांके. काय नाव आहे रे? लिओपोल्ड वॉन रांके. हा, तर हा जो इतिहासकार आहे 19व्या शतकामध्ये होऊन गेलेला इतिहासकार आहे. कोणत्या शतकामध्ये होऊन गेला?
बर्लिन नावाचं एक विद्यापीठ आहे. त्या बर्लिन नावाच्या विद्यापीठामध्ये लिओपोल्ड वॉन रांके यांच्या विचाराचा 19व्या शतकामध्ये प्रचंड प्रभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग त्यानं विचार कोणता मांडला, कुठे मांडला? बघा, त्यांनी 2 बुक्स लिहिलेले आहेत. त्याची प्रसिद्ध अशी 2 पुस्तकं आहेत. एकाचं नाव आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. काय नाव आहे? द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. आणि दुसरं पुस्तक आहे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. अ सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे त्याचे 2 प्रसिद्ध ग्रंथ आहेत. लक्षात राहील का? बर्लिन मधला हा शास्त्रज्ञ बर्लिन विद्यापीठामध्ये त्यानं बराच कालावधीमध्ये संशोधन केलेलं आहे आणि त्या बर्लिन विद्यापीठामध्ये त्याच्या विचाराचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. असा हा विचारवंत होऊन गेला. त्याचा कालावधी 1795 ते 1886. किती, कोणता कालावधी आहे? 1795 ते 1886. नाव काय आहे? लिओपोल्ड वॉन रांके. काय नाव आहे? म्हणायचं, मला ऐकू जरी आलं नाही तरी चालेल, पण म्हणायचं काय नाव आहे? लिओपोल्ड वॉन रांके. हा एक विचारवंत आहे. बर्लिन विद्यापीठामध्ये संशोधन करणारा हा विचारवंत आहे. त्यानं 2 पुस्तकं लिहिलेली आहेत. कोणकोणती पुस्तकं आहेत रे? एक पुस्तक आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि दुसरं कोणतं आहे? द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. या पुस्तकामधून त्यानं आपले विचार मांडलेले आहेत. बघा काय विचार मांडले रे त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धत. चिकित्सा म्हणजे निरीक्षण करणे, बारकाईनं निरीक्षण. इतिहास लेखनाची चिकित्सक पद्धत कशी असावी यावरती विचार मंथन केलं आणि ते जगासमोर त्यानं मांडलं. जगाला पटवून दिलं की इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीपैकी मी जी पद्धत सांगतोय ती अत्यंत महत्वाची पद्धत आहे. हे त्यानं जगासमोर मांडलं. त्याचं जे मत होतं ते. आता ती पद्धत काय आहे बघा. चिकित्सक अशी पद्धत जी रांके यांनी मांडली. पूर्ण नाव काय आहे? लिओपोल्ड वॉन रांके. म्हणा, मी म्हणतो त्यावेळेला मी किती वेळा म्हणतोय बघा. मला एकदा म्हटलं तरी चालेल, पुन्हा रँक म्हटलं तरी चाललं असतं, पण मी किती वेळा म्हणतोय तसं तुम्ही म्हणायचं. लिओपोल्ड वॉन रांके हा जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी पुस्तकं 2 लिहिलेली आहेत. एक पुस्तकाचं नाव आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द थिअरी ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. ही 2 पुस्तकं आहेत. त्यामध्ये त्यानं चिकित्सक पद्धत सांगितलेली आहे. आता ही जी पद्धत आहे ती पद्धत काय सांगते बघा. मूळ दस्तावेज जे आहेत ना, मूळ दस्तावेज म्हणजे ज्या दस्तावेज म्हणजे कळते ना, पेपरवर लिहून ठेवलेली फार प्राचीन माहिती. हे जे दस्तावेज आहेत त्या दस्तावेजाच्या आधारे प्राप्त झालेली जी माहिती आहे ती माहिती सर्वाधिक म्हणण्यापेक्षा अत्यंत महत्वाची आहे. दस्तावेजाच्या स्वरूपातील माहिती ही अत्यंत महत्वाची आहे. यावर त्यानं त्या चिकित्सक पद्धतीवरती भर दिलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या विचारमंथनामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ऐतिहासिक घटना जे आहे, घडलेल्या ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची, सर्व म्हणजे कोणतीही घटना असेल त्याशी संबंधित असणारी जी कागदपत्रे आहेत आणि दस्तऐवज आहेत त्यांचा कसून आपण शोध घेतला पाहिजे. कुठे कुठे ही दस्तावेज मिळतील, कुठे कुठे ही कागदपत्रे मिळतील, कोणत्या ग्रंथालयामध्ये गेलं पाहिजे, कोणत्या व्यक्तीनं ती जपून ठेवलेली असतील, समजलं. अशा पद्धतीचं आपण संशोधन केलं पाहिजे आणि त्याचा कसून शोध घेणं अत्यंत महत्वाचं आहे असं त्यानं आपल्या चिकित्सक पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. त्यानं कशावरती भर दिला आहे? दस्तावेज, कागदपत्रावरती जास्त भर दिलेला आहे. सर्वाधिक महत्वाची माहिती त्यातून मिळते असं तो म्हणतो आणि ही माहिती आपण शोधून काढली पाहिजे, त्याचा शोध घेतला पाहिजे. वेगवेगळे दस्तावेज शोधले पाहिजेत, वेगवेगळी कागदपत्र शोधली पाहिजेत. अशा पद्धतीनं ऐतिहासिक सत्य जे आहे ते सत्य दस्तावेजांच्या आणि कागदपत्रांच्या साह्यानं लोकांच्या समोर आणलं पाहिजे आणि त्याची विश्वासार्हता वाढवली पाहिजे. समजलं, तरच विश्वास लोक ठेवतील. जर तुम्ही शोध न घेता फक्त उपलब्ध माहितीवरून इतिहास लिहिला तर त्यावरती कुणी विश्वास ठेवणार नाही. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे, इतिहास लेखन करत असताना जागतिक इतिहास लिहिणं फार महत्वाचं आहे. म्हणजे त्याच्या अगोदर शास्त्रज्ञ काय करायचे, शास्त्रज्ञ म्हटलं तरी चालेल, इतिहासकार काय करायचे माहिती आहे? इतिहासकार हा फक्त प्रादेशिक इतिहास लिहायचे. म्हणजे महाराष्ट्रातले इतिहासकार आहे ते महाराष्ट्राचा इतिहास लिहायचे, भारतातला इतिहासकार आहे भारताबद्दल इतिहास लिहायचे.
पण यानं काय सांगितलं माहिती आहे, ही फार महत्वाची घटना आहे. त्यानं असं सांगितलं की जागतिक इतिहासाला महत्त्व देणं फार गरजेचं आहे आणि तेव्हापासून पुढे जागतिक इतिहासाचं लेखन केलं जाऊ लागलं. समजलं? आणि मग जागतिक इतिहास लोकांच्या समोर येऊ लागला, त्यांचं संकलन केलं गेलं, अनेक पद्धती सर्व जगासमोर आल्या आणि आधुनिक पद्धतीनं इतिहास लिहिला गेला. अशा पद्धतीनं हा एक विचारवंत तिसरा का चौथा होता रेने देकार्त, नंतर हेगेल आणि नंतर हा तिसरा लिओपोल्ड वॉन रांके. लक्षात राहील का चौथा आहे? चौथा असेल ना. वॉल्टेर एक होऊन गेला ना, वॉल्टेर झाला का? हा, मग चौथा असेल. आता आपल्याला पाचवा विचारवंत पाहायचा. या विचारवंताने इतिहास लेखनाला एक आधुनिक स्वरूप दिलेलं आहे. इतिहास लेखनाच्या अनेक पद्धती आपल्या समोर आणलेल्या आहेत. इतिहास लेखनामध्ये फार प्रगतीचे टप्पे, मानवजातीचा व्यवहार, परंपरा, आर्थिक व्यवस्था, साऱ्या गोष्टी इतिहास लेखनामध्ये आणलेल्या आहेत. वॉल्टेअरनं खास करून वॉल्टेअरचं योगदान फार मोठं आहे, हेगेलचं योगदान फार मोठं आहे. म्हटलं आता आपल्याला पाहायचा आहे तो विचारवंत आहे कार्ल मार्क्स. कोणता विचारवंत आहे? कार्ल मार्क्स नावाचा विचारवंत आहे. सर्वांचे व्हिडिओ पुन्हा बंद झाले बघा. सर्वांनी व्हिडिओ चालू ठेवणं फार गरजेचं आहे. तिथं मुलं आहेत की नाही मला म्हणजे कळलं तरी पाहिजे ना बाबा, मी बोलतोय ते मुलं ऐकतायत का, म्हणून आपला व्हिडिओ बंद करायचा आणि आपल्या अभ्यास पद्धतीवरती चुकीच्या पद्धतीची अभ्यास पद्धती किंवा शिक्षणाची पद्धती अवलंबायची. काही कारण नसताना तुम्ही व्हिडिओ बंद करतात आणि मला बोलायला होतात. समजलं? खास करून गुरुप्रसाद क्लासची जी मुलं आहेत ती आपला व्हिडिओ बंद करून बसतात. मी गुरुप्रसाद क्लासच्या मुलांना सांगू इच्छितो की तुमची जशी घरं आहेत ना तशीच आमचीही घरं आहेत. घरामध्ये काही अडचणी असतात, म्हणजे तुम्हाला लाज वाटत असेल, लोकांच्या हालचाली होत असतात घरातल्या, काही फरक पडत नाही. आपण आपलं लेक्चर फक्त व्यवस्थित. आता बघा मी तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे, अत्यंत महत्वाच्या गोष्टी. कार्ल मार्क्स बद्दल तुम्हाला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का रे, विकेंड आपण म्हणतो, विकेंड म्हणजे शनिवार आणि रविवारची सुट्टी. तुम्हाला माहिती आहे ही कुणाची देणगी आहे? रविवार आणि शनिवार ही सुट्टी सुद्धा कार्ल मार्क्सची देणगी आहे. कार्ल मार्क्सची मागणी आहे. कार्ल मार्क्सनं कामगारांचा जो प्रश्न आहे, मी सांगतोय त्या माहितीकडे अगोदर लक्ष द्या. पुस्तकात आपण नंतर बघू. ओके? पुस्तक वाचताना काही एखादी गोष्ट राहिली न कळली मला नक्की विचारा. मी सांगतोय त्याकडे बारकाईनं लक्ष द्यायचं. बघा कार्ल मार्क्सनं ना दास कॅपिटल नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. ज्या ग्रंथाचं नाव आहे दास कॅपिटल. आणि त्या दास कॅपिटलमध्ये त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. दास कॅपिटल हा त्याचा अतिशय गाजलेला आणि अनेक विचारवंतांनी, अनेक इतिहासकारांनी, अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यासावा असा प्रचंड मोठा ग्रंथ आहे. समाज रचना आणि सोशल स्ट्रक्चर ज्याला म्हणतात, सोशल ऑडिट ज्याला म्हणतात, त्या ग्रंथामध्ये त्यांनी केलेला आहे. आपल्या समाज रचनेवरती कटाक्ष टाकलेला आहे असा हा दास कॅपिटल ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये त्यांनी विचार मांडलेले आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, विकेंड म्हणजे शनिवार रविवारची सुट्टी. पूर्वी कामगारांना मिळत नव्हती. कामगारांना 7-8 म्हणजे 7 दिवस, आठवड्यातले 7 दिवस काम करावं लागत होतं. 12 घंटे हे कामगार काम करत होते. 12 घंटेहून 8 तासाची आज लुटी आहे गव्हर्नमेंटची. ती कुणी केली माहिती आहे तुम्हाला? कार्ल मार्क्सच्या प्रयत्नामुळे झाली. आठवड्याच्या 2 सुट्ट्या आल्या. बाल कामगार आले माहिती आहे तुम्हाला? लहान मुलं कारखान्यामध्ये काम करायची. त्या बाल कामगाराचा कायदा या दास कॅपिटल ग्रंथाच्या विचारामुळे झाला. समाजात तो विचार पहिल्यांदा कार्ल मार्क्स मांडला. पेन्शन मिळते माहिती आहे का? तुमचे वडील रिटायर झाल्यानंतर, रिटायरमेंट नंतर सुद्धा गव्हर्नमेंट त्यांना पेन्शन देतं. पेन्शन म्हणजे लिहायची पेन्शन नव्हे पाठीवरची. पेन्शन म्हणजे कळतं ना, ठराविक रक्कम देतं, त्याला पेन्शन म्हणतात. ही पेन्शन सुद्धा कार्ल मार्क्सची देणगी आहे. त्यांनी आपल्या सोशल ऑडिटमध्ये म्हणजे सामाजिक रचनेचा अभ्यास करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याच्या दास कॅपिटलमधला, जो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, तुम्हाला अभ्यासाला तेवढाच सांगतो, तो आहे कामगार आणि मालक.
कामगार आणि मालक हा मुद्दा, या मुद्द्यावरती त्यांनी अत्यंत बारकाईनं लिखाण केलेलं आहे. असा हा दास कॅपिटल लिहिणारा कार्ल मार्क्स जो आहे त्याचा कालावधी आहे 1818 ते 1883. 19वे शतक साधारणतः. 19व्या शतकाच्या उत्तरार्ध, हा 19व्या शतकाचा जो उत्तरार्ध आहे त्या उत्तरार्धामध्ये कार्ल मार्क्स यानं मांडलेले जे सिद्धांत आहेत, कार्ल मार्क्स यांनी मांडलेले जे विचार आहेत ते विचार इतिहास लेखनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे समजण्यात येतात. असा हा विचारवंत कार्ल मार्क्स जो तळागाळातल्या लोकांचा सुद्धा विचार करतो, जो कामगारांचा विचार करतो, जो कामगारांच्या आवरचा तासांचा विचार करतो, कामगाराला म्हणजे रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळावे याचा विचार करतो, बाल कामगारांचा प्रश्न ऐरणीवर आणतो, समोर आणतो, असा हा कार्ल मार्क्स जो आहे तो 19व्या शतकात होऊन गेला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कार्ल मार्क्स यानं मांडलेला विचार, कार्ल मार्क्स यानं मांडलेला सिद्धांत जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा समजण्यात येतो. आता बघा, पुस्तकात नसलेली एक गोष्ट मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची सांगतो. दास कॅपिटलमध्ये मालक आणि कामगार यांच्यामधला संघर्ष जो आहे तो संघर्ष या सिद्धांतामध्ये त्यानं मांडला. याला कार्ल मार्क्सचा वर्ग सिद्धांत असं म्हटलं जातं, किंवा दुसरा एक शब्द सांगतो त्याला कार्ल मार्क्सचा वर्ग संघर्षाचा सिद्धांत असं म्हणतात. आता शब्दावरून तुमच्या लक्षात आलं असेल, वर्ग म्हणजे दोन गट, वर्ग म्हणजे दोन गोष्टी. वर्ग कळते ना तुम्हाला? दोन वर्ग कळतो ना? वर्ग सिद्धांत म्हणजे असा सिद्धांत ज्यामध्ये दोन गट आहेत, ज्यामध्ये दोन गटाचा संघर्ष पाहायला मिळतो. मग ते दोन गट कोणते आहेत? कार्ल मार्क्स दास कॅपिटलमध्ये असं सांगतो की हे दोन गट आहेत. एक गट मालकाचा, ज्यांच्या हातामध्ये उत्पादनांची साधनं आहेत, आणि दुसरा गट कामगारांचा, जो ही उत्पादनं तयार करत असतो, अहोरात्र मेहनत करतो, काबाड कष्ट करतो, यांचा एक गट, कामगारांचा एक गट. कळतंय का बाळांनो तुम्हाला? मी अगोदर काय सांगतोय नीट समजून घ्या, मग ते समजेल. मी सांगतोय त्याच्या पलीकडे काय नाही, उलट मी तुम्हाला समजावं म्हणून अत्यंत महत्त्वाची माहिती सांगतोय. अजिंक्य, अत्यंत महत्त्वाची माहिती सांगतोय. तर ही माहिती जी आहे ती माहिती अत्यंत महत्त्वाची. वर्ग सिद्धांत म्हणजे काय बघा? वर्ग सिद्धांत म्हणजे दोन वर्गामध्ये झालेला संघर्ष, म्हणून त्याला मी दुसरा शब्द सांगितला, वर्ग संघर्षांचा सिद्धांत. आता हे दोन वर्ग कोणते आहेत मी सांगितले तुम्हाला, ते ध्यानात ठेवा. एक आहे मालक. मालक म्हणजे कळतो ना, ज्याच्या हातात उत्पादनाची साधने आहेत, म्हणजे कंपनीचे मालक, कारखान्याचे मालक, शेतीचे मालक, आणि त्यांच्या हाताखाली काम करणारा एक वर्ग आहे की नाही. कोणता वर्ग रे? कामगारांचा वर्ग. कामगार आहेत की नाही, राबणारे कामगार. उत्पादनांची साधनं त्यांच्या हातात आहेत, पण उत्पादन करतं कोण?